राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडण्यात आले। तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून 4,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सोडण्यात आलेले नाही। तर आज फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या दोन्ही हप्त्यांचे 3-3 हजार रुपयाप्रमाणे 6,000 रुपये विस्तांतर होणार होते, परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे 2-2 हजार रुपयाप्रमाणे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर जमा होणार होते, परंतु त्यावेळेस सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे तुम्हाला पेरणीच्या अगोदर हे पैसे सोडण्यात आलेले नाही। म्हणजेच राज्यामधील 90% शेतकरी बांधवांनी आपली पेरणी सुद्धा केलेली आहे। जरी तुम्ही पेरणी केली असेल तरी पण तुम्हाला 4,000 रुपये मिळतील आणि जर तुम्ही अजून पेरणी केलेली नसेल तरी पण तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता सुद्धा जमा होत असतो। म्हणजेच नव शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होत असतात। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा झालेला होता। बघा, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला असेल। जर तुम्हाला 24 फेब्रुवारीला जमा झालेला असेल तर तुम्हाला आजपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आता 4 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत। म्हणजेच मार्च महिना पहिला महिना, एप्रिल महिना दुसरा, तिसरा महिना मे, चौथा महिना जून, म्हणजेच 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला आजपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा जमा होणार आहे। त्याप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांना आणि परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहे। म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे। जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे देण्यात येणार आहे। त्या संदर्भात आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरीचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। त्यासोबत जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग येस केलेलं असावं, म्हणजेच तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, ऑनलाईन 7/12 निघत असेल, ऑनलाईन 8 उतारा निघत असेल, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली असावी, आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा केलेली असावी। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असेल, तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचा
आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तांतर झालेले आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला 6 हप्त्यांचे 12,000 रुपये मिळालेले आहेत। जर तुम्हाला या 6 हप्त्यांपैकी मागील एक जरी हप्ता आलेला नसेल किंवा मागचे 6 हप्ते आलेले नसतील तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील 6 हप्ते मिळणार आहेत। म्हणजेच मागील 6 हप्त्यांचे 12,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजेच 38,000 रुपये जमा झालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या 19 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना सुद्धा 19 हप्त्यांचे 38,000 रुपये मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही, त्यासाठी प्रमुख पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये, म्हणजेच तुम्हाला आज जर 4,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील, जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत असावेत। बघा तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्ष तुम्ही जर शेती करणारे शेतकरी बांधव असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। कारण शेतकरी बांधवांना काही असे नागरिक आहेत की ते एमपी राज्य असेल, यूपी राज्य असेल, बिहार राज्य असेल, त्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत आणि ते सध्याच्या स्थितीला शेती करत आहेत, परंतु त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, कमीत कमी 15 ते 20 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहून शेती करत असतील त्यांनाच पैसे मिळणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या घरामधील सदस्य म्हणजेच तुमचे वडील असतील, तुमच्या आई असेल, तुमची पत्नी असेल तर ते सरकारी कार्यालयामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून कामाला नसावे। याच्यामध्ये पोलीस असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, रेल्वे कामगार असेल, अशा प्रकारच्या सरकारी कार्यालयांमध्ये कामगार नसावेत, सरकारी हुद्द्यांवरती कामाला नसावे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, शेतकरी बांधव श्रीमंत नसायला पाहिजेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे। तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसावी, ट्रक नसायला पाहिजे, पॉकलेट नसायला पाहिजे, जेसीबी नसायला पाहिजे। म्हणजेच ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे मोठमोठी वाहने असतील त्यांना हे पैसे देण्यात येणार नाही। ही योजना राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांसाठी सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यासोबत चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल आणि तुम्ही मोठमोठे बागायतदार असाल तर तुम्हाला हे पैसे देण्यात येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण 4 पात्रता पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत, त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव अपात्र ठरलेले असतील त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणारच नाहीत, कारण राज्य सरकारकडून अगोदर पात्रता सुद्धा तपासण्यात येत आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे मिळतील,
जर तुमचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील आणि ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना परवा दिवशी सुद्धा पैसे मिळणार आहेत। तर आजचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, आजच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा परभणी, पाचवा जिल्हा हिंगोली, सहावा जिल्हा बीड, सातवा जिल्हा जालना, आठवा जिल्हा वाशिम, नववा जिल्हा यवतमाळ, 10वा जिल्हा बुलढाणा, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 12वा जिल्हा अहिल्यानगर। बघा आज या 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहे। तर उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्याचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा गडचिरोली, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा गोंदिया, चौथा जिल्हा भंडारा, पाचवा जिल्हा नागपूर, सहावा जिल्हा वर्धा, सातवा जिल्हा अमरावती, आठवा जिल्हा अकोला, 9वा जिल्हा जळगाव, 10वा जिल्हा धुळे, 11वा जिल्हा नंदुरबार आणि 12वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। तर बघा उद्या या 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत आणि जे उर्वरित 12 जिल्हे राहिलेले आहेत त्या 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांना परवा सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक IDBI बँक, पाचवी बँक ICICI बँक, सहावी बँक HDFC बँक, सातवी बँक कॅनरा बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक सिटी बँक, 10वी बँक कॉर्पोरेशन बँक, 11वी बँक बँक ऑफ इंडिया, 12वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 13वी बँक IDFC बँक, 14वी बँक भारत बँक, 15वी बँक बँक ऑफ बडोदा, 16वी बँक ॲक्सिस बँक, 17वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 18वी बँक पोस्ट बँक, 19वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे युनियन बँक। तर बघा या प्रमुख 20 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, परंतु शेतकरी बांधवांनो बँकेकडून काही सूचना जारी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच बँकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी नमोच्या हप्त्यासाठी PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी या प्रमुख बँकेमध्ये बँक खातं खोललेलं असेल त्या शेतकरी बांधवांनी बँक खात्याची KYC करा, त्या बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक करा, त्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करा आणि त्या बँक खात्यासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करायचा आहे, अन्यथा ते तुमचं बँक खातं बंद पडू शकतं। त्या बँक खात्यामधून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत, त्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा टाकता येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला कर्जमाफीचा मुद्दा सध्याचे जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्या पावसाळी अधिवेशनामध्ये उचललेला आहे, त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सध्याच्या स्थितीला कर्ज भरू नये। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे पैसे आहेत, आपण कर्जाची परतफेड करू शकतो तर तुम्ही कर्ज भरू शकता, परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे सध्याच्या स्थितीला कर्ज भरण्यासाठी पैसे नसतील आणि जे शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज घेऊन बँकांना कर्ज भरणारे असतील तर त्या शेतकरी बांधवांनी 1 मिनिट इकडे लक्ष सुद्धा द्यायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या पक्षाने राज्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांना शब्द सुद्धा दिलेला होता की निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, परंतु आता सध्याच्या स्थितीला सरकार निवडून येऊन 8 ते 9 महिने पूर्ण झालेले आहेत, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफीवरती क सुद्धा काढत नव्हते। परंतु जे सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षावरती टीका सुद्धा करण्यात येत होते की कर्जमाफी कधी करणार, कारण राज्यामधील आतापर्यंत 763 शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीसाठी आत्महत्या सुद्धा केलेली आहे। अजून किती शेतकरी बांधवांची आत्महत्या हवी आहे अशा पद्धतीने प्रश्न विरोधी पक्षांकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात आलेले होते। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा दिलेला आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कर्जमाफी कायद्याबद्दल कटिबद्ध आहोत, आम्ही कर्जमाफी 100%
करणार आहोत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी 100% होईल, त्यावरती समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर जास्त काळजी करायची गरज नाही। परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी कामे करा। त्यानंतर आधार कार्ड बँकेला लिंक करा। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच हे पैसे सुद्धा जमा होतील, अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल। तुम्ही महत्त्वपूर्ण अशी कामे करून ठेवा।